शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना. पीएम किसानचा 22वा हप्ता येणार. तारीख जाहीर. पण ही 5 कागदपत्र दिल्याशिवाय 2000 रुपये जमा होणार नाहीत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी 5 कागदपत्र जमा करण्याची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून पीएम किसान योजनेतून लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत. आता जरी तुम्हाला आधी 21वा पीएम किसानचा हप्ता मिळाला असेल, तुम्हाला वाटत असेल की आपण पात्र आहोत, आपल्याला आता काहीच करायची गरज नाही, पण 22वा हप्ता येण्यासाठी ही 5 कागदपत्र तुम्हाला जमा होणार नाहीत. फक्त मोदीजींनी हे स्पष्ट संकेत दिले असून देशाचे कृषी मंत्री यांनी देखील याविषयी नवीन GR काढला आहे. जे शेतकरी 5 कागदपत्र त्वरित जमा करतील, फक्त त्यांनाच पीएम किसानचा 22वा हप्ता दिला जाणार. प्रशासनाच्या वतीने प्रथमच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी 2 स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यातील पहिल्या यादीत असे शेतकरी समाविष्ट आहेत जे 5ही अटींची पूर्तता करतात आणि ज्यांना अतिरिक्त कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. परंतु दुसऱ्या यादीत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांनी जर ही 5 कागदपत्रे वेळेत दिली नाहीत किंवा ती लवकरात लवकर सादर केली नाहीत, तर ते अपात्र ठरतील आणि त्यांचा पीएम किसानचा लाभ कायमस्वरूपी खंडित केला जाईल. आधी सरसकट सर्वच खातेदार शेतकऱ्यांना पैसे मिळायचे, पण आता तसे राहणार नाही. 1 फेब्रुवारीपासून नवीन 5 अटी यामध्ये समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे 5 महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावीच लागेल आणि त्यासोबतच एक विशेष अर्ज भरावा लागेल. हा अर्ज असा आहे जो शेतकऱ्याची खरी पात्रता पडताळण्यासाठी सरकारने अनिवार्य केला आहे. त्यामुळे जे शेतकरी हा अर्ज आणि 5 कागदपत्रे देतील, फक्त त्यांनाच रक्कम वितरित होईल. तर मग कोणते आहेत ते 5 नियम आणि त्या अंतर्गत कोणती 5 कागदपत्रे शेतकऱ्यांनी जमा करायची आहेत, कोणता फॉर्म भरायचा आहे, ही सर्व माहिती जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. 2026 साल आत्ताच सुरू झाला आहे. दरवर्षी नियमात बदल होत असतात. नवीन वर्ष सुरू झाले की अटी बदलतात आणि त्याच अनुषंगाने 1 फेब्रुवारी 2026 पासून नियम पूर्णपणे वेगळे असणार आहेत. तुम्हाला वाटत असेल पैसे आपोआप येतील, पण नाही. सरकारने एक गुप्त तपासणी केली होती. त्या पडताळणीत असे काही शेतकरी सापडले आहेत जे सध्या 2-2 हजार रुपये घेत आहेत, पण त्यांच्या एकाच कुटुंबात 2-2 सदस्य लाभ घेत आहेत. काहींच्या नावावर प्रचंड जमीन आहे, काहींच्या घरात सरकारी नोकरदार आहेत, तर काही जण खाजगी क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर काम करून चांगले पैसे मिळवत आहेत. असे सर्व शेतकरी आता या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत. ही अपात्रता टाळायची असेल आणि तुम्हाला पात्र राहायचे असेल तर सरकारने एक फॉर्म भरून द्यायला सांगितला आहे. पहा, नियमबाह्य शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यामुळे जे खरोखर गरजू शेतकरी आहेत त्यांच्या फायद्यावर आता गदा येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर कायमस्वरूपी पात्र राहायचे असेल तर हा व्हिडिओ बारकाईने पहा. 2026 मध्ये तुम्हाला जर सर्व हप्ते वेळेवर खात्यात हवे असतील तर ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या योजना कायमच्या बंद होऊ शकतात. जर पीएम किसानचा लाभ बंद झाला तर नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील बंद होईल. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की कोणता अर्ज भरायचा आहे, कोणते 5 नियम लागू झाले आहेत, कोणती 5 कागदपत्रे मागितली आहेत आणि बँकेचा नवा नियम काय आहे. सर्व काही सविस्तर सांगते. पहा, 1 फेब्रुवारीपासून सर्व प्रक्रिया बदलणार आहे, त्यामुळे ही माहिती गांभीर्याने घ्या. पीएम किसानचा 21वा हप्ता काही महिन्यांपूर्वी वितरित झाला होता. आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे की 22वा हप्ता कधी मिळणार. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 22व्या हप्त्याच्या निधी वाटपाबाबत महत्त्वाची चर्चा झाली. पण त्यापूर्वी 21व्या हप्त्यानंतरच्या गेल्या 15 दिवसात एक गोपनीय पद्धतीने तपासणी पूर्ण झाली आहे. तलाठी, कृषी अधिकारी आणि सरपंचांच्या माध्यमातून ही पडताळणी करण्यात आली. या पडताळणीच्या याद्या सरकारकडे पोहोचल्या असून त्यातून अनेक त्रुटी समोर आल्या आहेत, ज्यामुळे आता 5 कडक नियम लागू होत आहेत. 1 फेब्रुवारीपासून जे शेतकरी हा विहित नमुना भरून देणार नाहीत आणि ही 5 कागदपत्रे देणार नाहीत, त्यांचे लाभ थांबवले जातील, अशी स्पष्ट ताकीद सरकारने दिली आहे. आता पाहूया पहिला नियम काय आहे. आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेऊ की कागदपत्रे कोणती आणि फॉर्म कसा भरायचा. पहा, तुम्हाला जर 2026 मध्ये सलग लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. सगळ्यात आधी आपण कागदपत्रे पाहूया. या 5 कागदपत्रांपैकी काही जुनीच आहेत, जी फक्त अपडेट करायची आहेत, तर काही नवीन आहेत. पहिले कागदपत्र आहे फार्मर ID कार्ड, शेतकरी ओळखपत्र. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे कार्ड काढलेले नाही त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. तुम्ही फक्त अर्ज करून चालणार नाही, तुमच्याकडे कार्ड किंवा त्याचा नंबर असणे आवश्यक आहे, अन्यथा हप्ता बंद होईल.
पीक विम्यासाठी हे कार्ड अनिवार्य केले होते. अनेकांना वाटले हे फक्त विम्यापुरते आहे, पण आता प्रत्येक सरकारी योजनेसाठी हे कार्ड जोडावे लागणार आहे. हे कार्ड जर तुम्ही 31 जानेवारीच्या आत काढले नाही तर कदाचित पुढे मुदतवाढ मिळणार नाही. दुसरे कागदपत्र म्हणजे तुमच्या उत्पन्नाची मर्यादा सिद्ध करणारे प्रमाणपत्र. पूर्वी फक्त जमिनीची अट होती, पण आता 5 एकर बागायती शेती असेल तर उत्पन्न जास्त निघते. तुमचे उत्पन्न मर्यादेत आहे हे सिद्ध करण्यासाठी तहसीलदारांचा 2.5 लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला जवळ ठेवा. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्तम, पण पांढरे रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला 100% लागणार आहे. तिसरी अट, ज्यामुळे 99% शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते, ती म्हणजे एक कुटुंब एक लाभ. अनेक घरात 2-3 लोक लाभ घेत आहेत. अशावेळी आता केवळ एकाच व्यक्तीला पैसे मिळतील. यासाठी सरकारकडून एक हमीपत्र घेतले जाणार आहे, ज्यात तुम्हाला नमूद करावे लागेल की कुटुंबातील केवळ एकच सदस्य लाभ घेत आहे. पुढचे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड आता अनिवार्य करण्यात आले आहे, कारण त्यावरून तुमच्या आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती सरकारला मिळते. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर ते त्वरित काढून घ्या. त्यानंतर आहे आधार कार्ड. आधार कार्ड तर सर्वांकडे असतेच, पण ते बँक खात्याशी लिंक असणे आणि डीबीटी सक्रिय असणे गरजेचे आहे. शेवटी एक विशेष फॉर्म भरायचा आहे. हा आहे सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म. या फॉर्ममध्ये लाभार्थीचे नाव, जमिनीचा तपशील, कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती आणि शेतकरी ओळखपत्र क्रमांक भरायचा आहे. हा फॉर्म भरून तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवकाकडे जमा करायचा आहे. यासोबत पती-पत्नीचे आधार कार्ड, 7/12 उतारा, फेरफार नोंद आणि रेशन कार्डची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. आता तुम्हाला इथे एक शेवटची विनंती करतो. हा व्हिडिओ फक्त ऐकून सोडू नका, कारण इथे प्रश्न फक्त 2,000 रुपयाचा नाही, तर तुमचा कायमचा PM किसानचा हक्क टिकणार की नाही याचा आहे. आज अनेक शेतकरी म्हणतात, मला आधी पैसे मिळालेत, मला काही होणार नाही. पण सरकारनं यावेळी खूप स्पष्ट केलंय, एकही कागदपत्र चुकलं तर थेट नाव कट होणार आणि 2026 मध्ये एकही रुपये मिळणार आहे. आज वेळ आहे, उद्या उशीर येईल आणि मग कार्यालयात फिरूनही उपयोग होणार नाही. म्हणून विनंती आहे, आजच तुमची कागदपत्र तपासा. आजच तुम्ही पात्र आहात की नाही ते एकदा चेक करा. नवीन आलेल्या नियमात तुम्ही बसता का हे चेक करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, कारण उद्या कोणाचा हप्ता बंद होईल तर माहिती नव्हती, मला समजलंच नव्हतं हे कारण आता चालणार नाही. मी पुन्हा पुन्हा अशी खरी थेट माहिती तुमच्यासाठी आणत राहणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर नक्की एक लाईक करा आणि अजून जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचा एक निर्णय तुमचे 2,000 रुपये वाचवणारच आहे, पण त्याचबरोबर जोपर्यंत योजना सुरू राहणार तोपर्यंत तुम्हाला लाभ देण्याची शाश्वती देखील देणार आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.